सन्माननीय श्री संजयजी पाटील सर यांचं इथे आगमन झालं. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. गावदेवी 40+ मास्टर चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. कोळशेचे मान्यवर व्यक्ती संजयजी सर यांचं इथं आगमन. आणि नक्कीच आमचे आपण पाहतोय बालूदादा यांना अगदी त्या गॉगलवरती बालूदादा माझी नजर आहे, लक्षात ठेव. जिथे काढून ठेवशील ना तिथून गायब होईल. अगदी एक हसरा चेहरा कोळशेचा जर कोण असेल तर आमचा बालूदादा आहे. बोलका नाही हसरा. यस, तेवढा मेहनती पण आहे. स्पर्धा असली की मेहनत पण खूप करतोय. कुठे पाठवा त्याला फक्त बाळू आवाज दिला तरी बाळूदादा लगेच धावत जातो. आयोजन करणं खूप कठीण आहे मित्रांनो. आयोजन हे सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्या आयोजनामध्ये आज कोळशे संघाने अगदी खूप मेहनत घेतली. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिनेश आणि त्याच्या समवेत संजय पाटील सरांचा इथे सन्मान आपण करतोय. प्रकाशजी गरज सरांच्या शुभ हस्ते. चला, मॅचला सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्गावर अरुण अंबवकर. गोलंदाजी मार्गावर ट्रम्पकार्ट पहिला गोलंदाज. वेलकम कुणाल, आपलं सहर्ष स्वागत. श्रीकृष्णा स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आहेत आणि चांगली कामगिरी आणि चांगलं आयोजन त्यांचंही असते या स्पर्धेमध्ये. त्यांच्या स्पर्धेमध्ये कोळशेत गाव म्हटलं तर कोळशेत गाव मध्ये भरपूर संघ आहेत आणि मोठमोठ्या टुर्नामेंट या कोळशेत गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदरच मला वाटतं मागच्या हप्त्यामध्ये झुंजार स्पोर्ट कोळशेत संघाची स्पर्धा झाली होती. एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. नक्कीच ती स्पर्धा मी इथे मिस केली. मात्र आज 40+ मास्टर चषकामध्ये आम्हाला इथे बोलवलं गेलंय समर्थन करण्यासाठी. पहिला पॉवर प्ले षटक. अंपायर डिसिजन. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात केली जाते. पहिला गोलंदाज अरुण अंबवकर. स्ट्राईकला आपण पाहतोय दिनेश आणि नॉन स्ट्राईकला किरण. ही जोडी मैदानामध्ये आहे. दोन क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये बाहेर 30 यार्ड सर्कलच्या आपण पाहतोय. एक लॉंग ऑन मध्ये आणि एक लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या हातामधून झेल सुटला गेलाय. जीवनदान दिला गेलाय आणि या जीवनदानाने तिसरी धाव फलंदाज पूर्ण करतोय. प्रात्यक्षिक मागच्या मॅचचं उदाहरण आपण पाहिलं होता. नितीनचा जो झेल सुटला आणि त्यानंतर नितीनने आपले रूप रंग अगदी या मैदानामध्ये पूर्णपणे उतरवले होते. यासाठी आम्ही प्रत्येक वेळी सांगतो कॅच पकडा. आणि तो कॅच कोणाच्या हातून सुटलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलात तर जयेश. स्क्वेअर लेग मध्ये राई संघाचा अगदी हँडसम बॉय ज्याला म्हटलं जाते त्याच्या हातून हा जय सुटला गेलाय. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत अरुण अंबवकरच्या पहिल्या बॉलवरती. यावेळी फुलटा चेंडू आहे. यावेळी फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक बघत राहतील. चेंडू अगदी गोलीच्या वेगाने फरार केला गेलाय. हा येतोय कोळशेत मास्टर चषक. चौकार. मास्टर्स नक्कीच थोडंसं असं वाटतंय कुठेतरी शांत आहेत आमचे डीजे मास्टर्स.
चौकार आणि धावफलक पुढे वेगाने वाढलाय, फ्लाय झालं अगदी. ज्या प्रकारे मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव वाढलं जातं तसं हा धावफलक वाढत असताना पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये आजकाल पेट्रोलचा खर्च जाम होत चाललाय. जेवढ्या बाईक जेवढ्या गाड्या मुंबईमध्ये असतील ना, जशा जशा गाड्या वाढतील तसं तसं पेट्रोलचा भाव वाढत जाईल. अजून एक सिंगल पूर्ण केली जाते. अरुण अंबवकर गोलंदाजी मार्ग, गोलंदाजी चांगल्या रीतीने केली जाते, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतायत. पहिल्या बॉलवर जी जयेशने चुकी केली ती घोर चुकी होती, कारण संघाचा महत्वपूर्ण खेळाडू जयेश आहे आणि जयेशच्या खांद्यावर 11 खेळाडू आहेत. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे मावळे जमा केलेले ना, तसे मावळे जयेश यांनी जमा केलेत. बरोबर ना? आमचे कुमारदादा इथे बसलेत, राही संघाचेच खेळाडू आहेत. आणि नक्कीच एखादा चांगला खेळाडू ज्यावेळी कुमारदादा चुकी करतो ना, त्यावेळी बाकीच्या खेळाडूंना पण आपण काहीच बोलू शकत नाही. चुकी प्रत्येकाकडून होते, चुकी केल्याशिवाय माणूस पुढे मोठा होत नाही. मात्र तुम्ही अशी चुकी करा की ती कधी नाही घडत. चला, क्रिकेटमध्ये जर तरला सारा दिला जात नाहीये. आता ती चुकी झाली, त्याच्यावरती आता दुर्लक्ष देऊया आणि आता चालू मॅचमध्ये काय घडेल आणि किती धावा जाणकाई मास्टर संघ राई संघासमोर ठेवले हे महत्वाचं असेल. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक रन. पहिला षटक संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 10 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग केली होती, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं होतं जाणकाई मास्टर्स मुर्दा या संघाला, राई मास्टर्स या संघाने. आणि या पहिल्या ओव्हरमध्ये अरुण अंबवकरच्या अगदी 10 धावा या पटकावल्या गेल्या, ज्यामध्ये एक चौकार आपण पाहिला होता. फलंदाज दिनेश याच्या बॅटमधून, किरण याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहतोय. राई संघ आपण पाहिला तर या मंडळामधील एक नामांकित संघ आहे, एक मोठा संघ आहे. आज नक्कीच जगदीश आचार्य आहे का? यस, जगदीश आचार्य नाही आहे आजच्या दिवसामध्ये. कुठेतरी त्याची कमतरता राई संघाला नक्कीच भासेल, कारण एक मोठा खेळाडू आहे. राई संघाला प्रत्येक वेळी ज्याच्या माध्यमातून एक चांगलं सहकार्य होतं, एक चांगली बॅटिंग राई संघासाठी पाहायला मिळते, तोच खेळाडू आज नक्कीच मिसिंग करतोय राई संघ. फलंदाजी ते बाद होईल धावचीच्या रूपाने. नक्कीच आपण पाहिलात तर फलंदाज किरण या फलंदाजाला परतावं लागतंय. पहिला विकेट गमावलाय. क्रमांक 2चा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर संतोष याला म्हणतोय पाठवले गेले क्रमांक 2च्या ओव्हरमध्ये. अगदी डीपमध्ये पूर्णपणे क्षेत्ररक्षण सजवले गेले. डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये जर आपण पाहिला तर संदीप पाटील आहेत तिथे. त्यानंतर एक मिड विकेट क्षेत्रामध्ये आहेत, एक काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहतोय निलेश याला, आणि एक डीप कव्हरमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण अगदी सीमारेषे लगत आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू आपण पाहतोय, यष्टीरक्षक, गोलंदाज आणि एक शॉट पॉइंट आणि एक शॉट मिड विकेट रिझनमध्ये. यावेळी अगदी फटका केला गेलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये फक्त एक सिंगल मिळाली जाते. पंच हेमंत म्हात्रे सर आपण पाहतोय.
एक धाव घोषित करत असताना नामांकित पंच आहेत. दोन्ही पंचांकडे जर आपण लक्ष दिलात तर जेवढं त्यांचं वय त्याहून डबल अनुभव या दोन्ही पंचांकडे आहेत. हेमंत म्हात्रे सर यांची पंचांची भूमिका आम्ही भरपूर वर्ष पाहतोय. एक चांगलं पंच आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून एक चांगला डिसिजन प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून अगदी सहजगती त्यांनी पार केल्यात. त्यानंतर आज आपण पाहिलात तर दीपक कदम सर आहेत त्यांच्या समवेत. आणि डिका स्पोर्टचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. एक चांगली भूमिका डिका लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जी स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांना बघायला भेटते आणि ते सर्व दाखवलं जाते ते डिका स्पोर्टच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका नक्की जाईल. वन बाउन्स लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय. खूबसूरत चौका. देवता आई एकविरेचं मधुर संगीत आमचे डीजे मास्टर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. थँक्यू डीजे मास्टर. जबरदस्त. आज 2 दिवस त्यांची भूमिका आज खूप महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर आमचे गायकी थोड्या वेळामध्ये थोडंसं मूड पाणी झालं की येतील वरती. जितेश घरात एक चांगले गायक. थोड्याच वेळामध्ये जसं त्यांचं मूड होईल तसं ते वरती येतील स्टेजवरती. क्रिकेटची मेजवान आहे कोलशेत गावामध्ये. प्रत्येक वेळी आपण पाहिलात तर काही नाही काहीतरी वेगळं असतं. यावेळी पहा चांगला चेंडू आहे. फक्त आणि फक्त डिफेंडिंग करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. चांगला चेंडू होता. अगदी गुड लेंथपर्यंत त्या चेंडूला स्वार केली गेली होती. संघाची धावसंख्या गुणलेखक आमचे सांगतायत की 18 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच साठी 2 संघांना मी आमंत्रित करेन. पुढील चेंडू अगदी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातो. या मिडविकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. थोडंसं फंबळ झालेत. अजून पुन्हा एकदा यासाठी ना पहिल्या मैदानामध्ये कोंबड्या पकडायला शिकायला लागतंय. पुन्हा एकदा परतीतमध्ये यावं लागेल राई संघाला. कारण आज भरपूर घोर चुक्या होत्या शतरक्षणामध्ये. थोडे अरुण अंबुकर आज नाराज असतील या क्षेत्ररक्षणावर. आज कुठेतरी राई संघ कमी पडतोय. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा 10च्या सरासरीने बॅटिंग करतोय. जरी कॅचेस सुटल्यात जरी मिसफील्ड झाले मात्र धाव फलकावरती कमी आहेत. 10च्या सरासरीनेच अजून बॅटिंग करतोय जानकाई मास्टर संघ. धावांचा जो ब्रेक आहे ना तो कुठेतरी आता वाढवावा लागेल. कारण आमचे मान्यवर व्यक्ती आज या स्टेजवरती बसले ते फक्त आणि फक्त क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. आणि त्यांना जर तुम्हाला आनंद द्यायचा असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकार मारावे लागतील. कारण आमचे मान्यवर जर घरी गेले तर आमचं स्टेज खाली राहील मित्रांनो. त्यासाठी चौकार आणि षटकार मारा. यावेळी मोठा फटका आहे. ऐकलंय माझं ऐकलंय आणि आमच्या मान्यवरांचंही ऐकलंय आणि सरळ पाडवलंय. का उकळणं रिझनच्या बाहेर. एक का नाही दुःख नाही सरळ चौका.
गेलात ना 4 धावेने धावसंख्या धाव फलकावरती 24 धावा आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटला आता सुखाचे दिवस आलेत. आज टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तुषार पाटील अतिशय सुंदर झेल लिहिलाय तुषार पाटील याने. गीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. एकविरा मातेचं आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून नक्कीच नावही तुमच्यापर्यंत मी पोचवेन. त्या डीजे मास्टरचं आमच्या डीजे मास्टर नागेश यांना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून हे संगीत पोहोचवलं जाते सर्व प्रेक्षकांपर्यंत. टेनिस क्रिकेट जर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं बोलत होता पण ती वार्ता साधं होते. टेनिस क्रिकेट पहिला जो टेनिस क्रिकेट नक्कीच इथे स्टेजवर बसली तर ज्येष्ठ नागरिक त्यांना सर्वांना माहीत असेल. पहिला ती तो बॅट आणि ती बॉल पहिला रबरी बॉल होता. आता टेनिस बॉल आलाय. वेलकम संजय दा, आपलं स्वागत. तर पहिल्या काळामध्ये आणि ह्या काळामध्ये खूप फरक आहे टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळी पहा अजून एक जागेवर अगदी टोळा दिलाय आणि अडवलाय. काय बात आहे, शतरक्षण जबरदस्त पाहायला मिळते. इथे फक्त आणि फक्त धावा मिळाल्या जातील. एकच धाव पूर्ण केले. नोमॅन्स रिझल्ट मध्ये चेंडू पडला गेलाय. तुषार पाटील चेंडूवरती येत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 3 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावर त्यांचे गुणलेखक सांगतायत 28 धावा या धाव फलकावरती लागल्यात. धाव फलकावरती. पहिल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये बॅट नव्हत्या. कधीतरी घरचे कपडे धुवायचे दुपट नाही घेऊन मैदानामध्ये उतरले होते त्यावेळी. आता इथं जर बॅट पाहिलं तर 5-5 हजाराच्या बॅट घ्याव्या लागतात पहिल्या बॅट्समॅनला. रिटायर्ड होतोय फलंदाज. आता ISPL सारखी मोठी स्पर्धा या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ISPL मध्ये मोठमोठ्या लाखाच्या बोली या मोठमोठ्या खेळाडूंना लागली जाते आणि तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल मित्रांनो तर त्यासाठी मेहनत करणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये नेहमीची प्रॅक्टिस हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि ती प्रॅक्टिस करूनच नक्कीच मोठमोठे खेळाडू आज या ISPL मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या ठाणे परिसरामधूनही भरपूर असे खेळाडू आहेत ज्याने ISPL साठी आपली नक्कीच गुणवत्ता दाखवण्यासाठी त्यांचं नाव ओळखण करण्यासाठी ही मोठी ISPL स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू होता. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जाईल. अगदी 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय 40+ मास्टर चषक.
चौक आणि नवघर दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. सफल झाला होता फुटवर्कचा फायदा घेतला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र इथे हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. नवघर शिलेदार नवघर संघाचं इथे आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. लक्षात घ्या, पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही संघ आपण रेडी राहायचं टॉससाठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता मात्र 2 षटकांमध्ये जर तुम्ही पाहिलात तर 10ची सरासरी होती आणि या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धावा कुठल्या गेल्या. 32 धावा या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित झालेत. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत. चौथं षटक गोलंदाजी मार्गवर गोलंदाज भूषण याला पाठवलं गेलंय. संघाचा कर्णधार आहे भूषण. मात्र पाहायचं आहे ते कर्णधाराची भूमिका आज पूर्ण करावी लागेल, कारण जाणकाई मास्टर संघ 32 धावा 3 षटकांमध्ये पाहायला मिळत आहेत. एका साईडला राई संघाकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 15च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल, तर एक सन्मानजनक धावसंख्या म्हणू शकतोय. कारण राई संघामध्ये एक सिक्सर मॅन आहे आणि ज्याचं नाव आहे जयेश. एक घुशांकी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. सिंगलने 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे. राई संघामध्ये निवास सारखा फलंदाज आहे, भूषण सारखे फलंदाज आहेत, अरुण अंबोकर सारखे फलंदाज आहेत. त्यावेळी नक्कीच आज जगदीश आचार्य याची कमतरता राई संघाला भासणार आहे. चौक मास्टर लक्षात घ्या, पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणं बंधनकारक असेल. नवघर शिलेदार नवघर आणि चौक मास्टर्स. नवघर संघाचं इथे आगमन झालंय. आपण पाहतोय अगदी ब्ल्यू अँड ब्लॅक मध्ये जी जर्सी आपण पाहतोय शिलेदार नवघर संघाची. भूषण गोलंदाजी मार्गवर आपल्या षटकातील पुढी चेंडू सरळ येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी बॅटला साठून हा चेंडू थर्ड मॅन रिझल्ट मध्ये जातोय. सिंगल डबल वरती या ओव्हर मध्ये जोर दिला गेला, कारण 4 बॉल मध्ये या गोलंदाजाने फक्त 2 धावा खर्च केल्यात. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अतुल आणि आता मात्र खराब चेंडू आहे. पंच इथे हात समांतर करतायत आणि सांगतायत की हात समांतर करून ही अवांतर धाव आहे. अवांतर धावेने धाव फलक पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती 35 धावा पाहायला मिळतात. मोठे फटके खेळावे लागतील, मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल, एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. 35 धावा तर तुमच्या झाल्या आहेत, मात्र अजूनही मागच्या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलात जरी 64 धावा पूर्ण करूनही मोगरपडा संघाला पराभवाचा समावेश करावा लागला होता, समोर जावं लागलं होता. हरेश्वर गरज सर यांचं इथं आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. आपण सन्मान करतोय हरेश्वर गरज सरांचं. थँक्यू. सन्माननीय श्री चंद्रकांत दिसले सर यांचा इथं सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन कोळशेत मंडळाचे अध्यक्ष
चला, चौथं षटक संपलाय. संघाची धावसंख्या 41. शेवटच्या बॉलवरती फलंदाज नागेशाच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आपण पाहतोय. सन्माननीय श्री विष्णूजी गरज सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. विष्णूजी गरज सर यायचं सर. आपण कृष्णा आलाय गोलंदाजी मार्गवर. कृष्णा आपण पाहतोय. मला वाटतंय कुठेतरी कृष्णा 2 टुर्नामेंट दिसला नव्हता. आज मात्र कमबॅक केलंय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा कृष्णाने. सन्माननीय श्री रवी राणा यांचाही सन्मान आपण करायचंय. रवी राणा यांचा सन्मान आपण करणार आहोत. रवी राणा सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे करत असताना आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रकाशजी गरज सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. एक सिंगल पूर्ण केली जाते. कृष्णा गोलंदाजी मार्गवर आहे. अगदी चांगली गोलंदाजी प्रत्येक वेळी कृष्णाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तो कृष्णा यावेळी गोलंदाजी मार्गवर आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि ज्या कारणाने पंच हा समांतर सांगतात आणि सांगतात ही अवांतर धाव आहे. अवांतरने संघाची धावसंख्या धाव फलकावरती पोहोचली ती म्हणजेच 43 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न कृष्णाच्या माध्यमातून केला जाते. कारण नागेशाच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमधल्या शेवटच्या बॉलमध्ये आपण एक मोठा फटका पाहिला होता. अतुलने मारला होता. यस, अतुलने मारला होता तो षटकार. कृष्णा गोलंदाजी मार्गवर मोठा फटका अजून एक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नोमॅन्स रिझन मध्ये चेंडू पडला जाईल. एक सिंगल फक्त मिळाली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का मात्र नाही. इथे एकच धाव मिळेल. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पोहोचण्यात जाऊन 45 या आकड्यावरती. त्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत चौक मास्टर वर्सेस नवघर मास्टर्स या 2 संघादरम्यान. इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी दोन्ही कॅप्टन आपण हजर राहायचे. यावेळी चांगला चेंडू आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. पंचांकडे थोडंसं वाईट नजरेने बघत होता. मात्र मित्रा, एक तर रस्त्यावर चालणाऱ्या बाईकडे किंवा स्त्रीकडे वाईट नजरेने बघू नको आणि दुसरं मैदानामध्ये पंचांकडे. अगदी पॅनलाइज केलं जातील तुला. यावेळी पटका खेळलाय. अगदी षडभूत पटका आहे. तुषार पाटील याच्या हातामध्ये हा दुसरा झेल या मॅच मध्ये पकडतोय आणि विकेट अतुल याची गमावले.
शिलेदार नवगर संघाला हा इथे गिफ्ट हॅम्पर दिला गेलाय. त्यानंतर चौक मास्टर सन्मान चिन्ह द्यायचं त्यांना शिलेदार नवगर संघाला. सन्मान चिन्ह आपण पाहिला तर अगदी चमकणारे असे सन्मान चिन्ह दीपक पाटील यांच्या माध्यमातून दिले गेले. आता आपण चौक मास्टर या संघाला इथे हा सन्मान दिला जाते. सन्मान केलं जाते चौक मास्टर संघाचा. चला टॉस जिंकलाय मान्यवर व्यक्तीला मी विनंती करेन आपण मॅच पीठावरती जायचं. टॉस जिंकलाय शिलेदार नवगर संघ. आपण 5 ओव्हरची मॅच आहे. काय निर्णय असेल हा मैदान बघून आणि या मॅच बघून? मैदान जबरदस्त आहे. मी दरवर्षी खेळतो या इकडे. तसं टॉस जिंकला तुमचा निर्णय काय असेल? आले नाही अजून, आम्ही दोघे चालू सांगतोय. एक आयोजन आणि नियोजन कसं वाटतंय? इथे आयोजन जबरदस्त असतं. येस, हे होते नवगर संघाचे कर्णधार. आपण जाऊया चौक मास्टर. पहिला तर या मैदानामध्ये तुम्ही आलात ज्या ज्यावेळी कोलशेत संघांचं आयोजन असतं त्यावेळी एक काहीतरी वेगळं असतं आणि याही वर्षी आपण पाहतो एकदम चमचमत्या ट्रॉफी आहेत. असं आल्यानंतर असं कुठली वाटतंय की कुठली ट्रॉफी मला घरी न्यायची? असं वाटतं की पहिलीच ट्रॉफी आम्ही घरी न्यावं. येस, या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेचं नियोजनबद्दल काय बोलाल? आयोजन खूप म्हणजे चांगलं आहे आणि दीपक भाऊ यांचं आयोजन म्हटलं म्हणजे खूपच चांगलं वाटते. येस, हे होते चौक मास्टर संघाचे कर्णधार. टॉस जिंकलाय टीम शिलेदार नवगर या संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गावदेवी पोर्टुप्लस मास्टर कोलशेत संघाच्या माध्यमातून हा थरारक अगदी आपल्याला पाहायला मिळते. पोर्टुप्लस मास्टर चषक 2025 आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतोय. पहिला मॅच जिंकला होता घोडबंदर मास्टर या संघाने. वेलकम. याच परिसरातील एक नामवंत समालोचक राहुल गिरी यांचं इथं आगमन झालंय. वेलकम राहुल. राहुल यांचं इथे आगमन झालंय. नक्कीच त्यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आणि नक्कीच थोड्याच वेळामध्ये आमचे गायकी रेडी आहेत. त्यांच्या माध्यमातून गाण्यांचा भंडार तुम्ही ऐकणार आहात. मात्र जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं गेले राई संघासमोर 47 धावांचं. आणि पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये निवास आणि अरुण अंबवकर हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला गोलंदाजी मार्गावर प्रदीप या गोलंदाजाला बोलवलं जाईल. भीमराव याला आपण पाहतोय. सॉरी, भीमराव हा गोलंदाजी मार्गावर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 47 धावांचं लक्ष्य सेट केले गेले राई संघासमोर. सलामीची जोडी निवास आणि अरुण ही आपण पाहतोय. पहिला बॉल भीमराव याचा अगदी स्क्वेअर रिझल्ट मध्ये चेंडूला केला गेलाय. अगदी चेंडू जातोय गॅप मधून सरळ सरळ मारेशीच्या बाहेर चौकार.
नंतर तुम्ही तो गाणं वाजवू शकताय. कोण येणार आहेत का? कोण येणार आहे? ऐकायचं तुम्हाला? पुढील बॉल मात्र फुटवर्क आणि चेंडूला पाठवलाय अगदी झाडावर. षटकार. हॅलो आवाज तर येतो. बॅक टू बॅक दोन मोठे फटके पाहायला मिळत आहेत. निवास ऑन फायर. अगदी आक्रमण करण्याचा हॅलो, प्रयत्न माईक चेक. केला गेलाय. आता मात्र या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर डॉट बॉल होता. गोलंदाजी मार्गवर भीमराव या गोलंदाजाला अगदी दीनानाथ ठोंबरे सर इथे उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दीनानाथ ठोंबरे सर आपण या व्यासपीठावरती. एक प्रेक्षणीय सामना कोलशेत गाव घरात आणि त्यांच्या समवेत कुणाल शेळके. जबरदस्त एक बिग फाईट पाहायला मिळणार आहे. एक शेर तर दुसरा सव्वा शेर त्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. अगदी काट्याची टक्कर ही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग फाईट, एक प्रेक्षणीय सामना. श्रीकृष्णा स्पोर्ट कोलशेत आणि गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत 40+ सर्व धुरंधर आज या कोलशेत गावातील सर्व धुरंधर या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक जल्लोष असा सामना आहे तो. हम किसी से कम नहीं असं म्हणणारा हा सामना आहे. मात्र कोण किती कमी असेल इथे मॅच बघितल्यानंतरच समजेल मित्रांनो. यावेळी पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे निवास काय करतोय अरुण अंबवकर. याला इथे परतावं लागेल. विकेट गमावलाय. पहिला विकेट गमावतोय टीम राई संघ. अगदी सीताराम पाटील सर आणि एकनाथ तरी सर यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. सर लास्टच्या बॉलला दीपक कदम सर लास्टच्या बॉलवरती किती धावा आल्यात? एक ना आऊट आहे का? हा येस 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला षटक संपला. 16 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती राई मास्टर्स या संघाच्या. आता मात्र फलंदाजीसाठी 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. निवास आणि त्याच्या समोर नवीन फलंदाज महेश याला आपण पाहतोय. क्रमांक 2चा गोलंदाजी मार्गवर मयूर या गोलंदाजाला बोलवलं गेलं. पहिला षटक जर आपण पाहिला तर भीमराव याचा अतिशय महाग ठरला गेलाय साणकाई मुर्दा या संघाला. कारण तब्बल 16 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. आता मात्र मयूर कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं असेल. या मॅच मध्ये शॉर्ट बॉल होता. शॉर्ट ऑफ बूचा फटका गेलाय. घोषांकी क्षेत्रामध्ये फक्त एक सिंगल आहे. पाटी तुम्ही अगदी त्या बिल्डिंग वरती जरी मारलात तरी फक्त तुम्हाला एकच धाव आहे. कमलाकर चौधरी
कमलाकर चौधरी. आणि या एक धावेने धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मयूर वर्सेस निवास असा हा सामना आपण पाहतोय. कोण सरस ठरेल, कोण या मॅच मध्ये आपली बाजी मारेल. मात्र इथे फटका केलाय. शतरक्षक आहे तर झेल खाली अगदी सुंदर झेल पाहायला मिळतोय. मामा ये मामा तुझे भाचीचे कार्याला. अरे ये मामा तुझे भाचीचे कार्याला. आणि त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये जयेश भोईर या फलंदाजाला आपण पाहतोय. एक हार्ड हिटर बॅटिंग करत होता मैदानामध्ये. निवास तो फलंदाज मात्र डगआउट मध्ये परतला जातोय. अगदी ताबडतोब केली लक्ष्याकडे पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय राई संघाने आणि त्याची पूर्ण श्रेय निवास याला जाते. चांगली बॅटिंग मात्र इथे पहा थोडासा फंबल झाला होता. चुकीला क्रिकेटमध्ये माफी दिली जात नाही, कारण तुम्ही चुकी केली तर त्या चुकीचा फायदा फक्त बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल. इथे थोडासा फंबल झाला होता. शतरक्षक जयेश याने पाहिलं होतं. कारण जयेशला जर आपण पाहिला तर जरी त्यावेळेस 2 डोळे आहेत मात्र 4 डोळ्याने बघतोय. नजर मजबूत आहे जयेश याची. मयूर आपला पुढचा चेंडू यावेळी षटंबूचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळाली जाते. चेंडू अडकल्या वरती. एका सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती जाते. 47 धावांचं लक्ष आहे. अजूनही 27 धावांची गरज आहे. ओव्हर इन प्रोग्रेस जर आपण पाहिला तर दुसरा षटक मार्गस्थ आहे. मयूर या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. ज्या लक्ष्याकडे पोहोचायचं आहे त्या लक्ष्याकडे पूर्णपणे पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते राई संघ. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 16 धावा आल्यात त्या खूप महाग ठरल्यात. सांडकाई मुर्दा मात्र इथे हिट विकेट जयेश यासाठी गाठ घेतली जाते. मित्रांनो, आपण कुठे आहेत, आपल्या कुठल्या क्रीजवर आहेत, आपण कुठेपर्यंत थांबलोय यावरती लक्ष असणं खूप गरजेचं आहे. ये मामा तुझे भाचीचे कार्याला. अगदी आपण क्रीजवरती कुठे उभे आहोत हे नक्कीच जयेशाला समजलं नव्हतं आणि ज्याचं कारण हिट विकेटने तो फलंदाज डगआउटमध्ये परतला गेलाय. आमचे साथी समालोचक मिस्टर राहुल गिरी यांना आपण पाहतोय आमच्या कॉइन बॉक्समध्ये. नक्कीच पुढच्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांचा तुम्ही आवाज ऐकणार आहात. या परिसरामधील एक नामवंत समालोचक आहेत, हिंदीचे मास्टर्स, आणि त्यांचा आवाज पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही ऐकाल. पुढे चेंडू दिनेश याचा फक्त दिशा दिली. फलंदाजीसाठी आपण जर पाहिलात तर कृष्णा याला पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होऊ शकेल.
क्रिकेटमध्ये लक्षणं थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. जरी विकेट गमवतात मात्र जाणकाही संघ कुठेतरी लेझीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. पाणी घे ना मित्र. 22वा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग केली होती जाणकाई मास्टर संघाने 46 धावा पटकावल्या होत्या. 47 धावांचं लक्ष दिला गेला आणि यावेळी जर आपण पाहिलं तर कुठेतरी आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडूमध्ये 25ची गरज आहे. रमेश येतोय गोलंदाजी मार्गवर क्रमांक 3चा षटक हाताळण्यासाठी. 18 मध्ये 25ची गरज आहे अजूनही. मॅच एका साईडला जर आपण पाहायला गेला तर आमच्या समोर गुणलेखनमध्ये आता थोडंसं चेंजेस केले गेले. अरुण सर आलेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. अग्रकोळी समाज मंडळाचे सदस्य आपण पाहतोय अरुण आंबोकर यांना. एक सिंगल इथे पूर्ण केली गेली. कृष्णा येतोय स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी. 17 मध्ये 24ची अजूनही गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि मिळाल्या जात आहेत अगदी बोनसच्या रूपाने या 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. चौकार इथे पंत घोषित करतायत. चौकाराने धाव
मात्र 4 मध्ये 10ची गरज आहे जिंकण्यासाठी. 4 बॉल 10 धावा. सन्माननीय श्री महावीर पाटील सर इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती यायचे सर. दीपक पाटील यांचे मामा महावीर पाटील यांचा इथे सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन कुलशेत क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी गरज सरांना की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण महावीर पाटील सरांचा इथे आपण करतोय. 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. तुषार पाटील येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. हा स्ट्राईकला कृष्णा पाहतोय आपण, मात्र कृष्णाला स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुषार याला कृष्णाला स्ट्राईकवरती घेऊन येणं गरजेचं आहे. चार मध्ये 10ची गरज आहे मॅचमध्ये. अगदी रंगत निर्माण केले रणजित याने. 2 डॉट टाकले आणि 2 डॉट टाकल्यानंतर आता मात्र चांगला फटका केलाय. चांगला फटका आहे. कार्पेटच्या साहाय्याने अगदी धरतीला गुदगुळ्या केल्यात. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. फेकी खराब आहे, फेकी खराब आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय केलं जात आहे इथे. फक्त आणि फक्त 2 धावा मिळाल्या जात आहेत. कृष्णा अजूनही स्ट्राईकवरती येणं गरज आहे. या फलंदाजाकडे मोठे भंडार आहेत मोठ्या फटक्यांचे, मात्र अजूनही नाव स्ट्राईकला आहे. 3 मध्ये 8ची गरज आहे. एखादा मोठा फटका. अमीर मुलानी सर यांचं इथे आगमन झालं आहे. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. एक जबरदस्त स्पर्धा आपण या कोळशेत गावामध्ये पाहतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे, मात्र एकच धाव घेतील कारण कृष्णा आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. 2 मध्ये 7ची गरज आहे. एक मोठा फटका. 2 चेंडू 7 धावा. दोन चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. अगदी बिग फाईट मॅच. एक काट्याची टक्कर. अगदी हृदयाला टच करणारी आणि हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. विकेटकडे लक्ष देऊया. विकेट्स यस कंपल्सरी राई संघाला या 7 धावा पूर्ण कराव्या लागतील. रितेश सर तुमचा जितेश सर तुमचा माईक बंद करा पहिला. यावेळी पहा डॉट बॉल टाकलाय. क्या बात आहे रणजित. जबरदस्त बॉल. अगदी पूर्णपणे मॅच आपल्या खिशामध्ये टाकले. 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी 7 धावा पूर्ण कराव्या लागतील. 1 चेंडू आणि 7 धावा. अगदी क्रुशल मॅच आहे. आपण नंतर सन्मान करूया. 1 चेंडू आणि 7 धावा. कृष्णा फलंदाजी मार्गवर आहे. आता मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल. हिंदीमध्ये म्हटलं जात आहे ना, अब इनको दवा की नहीं दुआ की जरूरत है. अब दुआ इनके काम आएंगी. अब बाबा आत्ता पहा कुठेतरी नशिबाची साथ आणि नशिबाची घंटा वाजली गेले. 1 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र पुन्हा एकदा या मॅचमध्ये रंगत निर्माण केले गेले. गोल्डन षटकार या स्पर्धेमध्ये कृष्णा याला मारावा लागेल. 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. षटकाराने विजयी करावा लागेल आपल्या संघाला. 1 चेंडू 6 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला चेंडू. अगदी परफ्यूम डिलिव्हरी. नाकाला मातीचा सुगंध देणारी आणि इथे जाणकाई मास्टर्स संघ इथे विजय होत आहे.
अमीर मुलानी सरांचा इथे सन्मान जितेश यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. एक मान्यवर व्यक्ती आपण पाहतोय वेळोवेळी ज्यांचं सहकार्य या कौशल संघासाठी आणि त्यांचा सन्मान इथं आपण करतोय. सन्माननीय श्री अमीर मुलानी सर यांचा इथे सन्मान होत असताना शिलेदार नवगर संघ आपला निर्णय कळवायचा आहे, लक्षात घ्या. शिलेदार नवगर, कारण निर्णय हा लगेच कळवायचा असतोय मित्रांनो. मॅच संपली तरी अजून आपला निर्णय आला नाही आहे.